नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। देशभरात राष्ट्रीय जनगणना 2026च्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला असून पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी, कात्रज, आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयातर्फे जनगणना प्रशिक्षण कार्यशाळेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ उत्साहात पार पडला। सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये सहाय्यक आयुक्त सुरेखा भनगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले। फील्ड ट्रेनर उमा औलवार, हेमांगी पत्तोड, विद्या मोहिते, किसन कुमारे, प्रशांत जाधव यांच्या माध्यमातून प्रंगणक आणि पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिले जाते। यावेळी सुरेखा भनगे यांनी जनगणना 2026 ही अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याचं सांगत प्रथमच मोठ्या प्रमाणावर मोबाईल ॲप आणि टॅबच्या माध्यमातून माहिती संकलन होणार असल्याची माहिती दिली आहे। स्वयं नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे। रिअल टाइम डेटा संकलनामुळे माहिती तात्काळ सर्व्हरवर अपलोड होऊन प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे। GPS आणि डिजिटल साधनांमुळे माहिती अधिक अचूक मिळणार असून डेटा सुरक्षित आणि गोपनीयतेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत। तसेच पेपरलेस उपक्रमामुळे पर्यावरणपूरक जनगणना राबवली जाणार आहे। जनगणनेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की शासकीय धोरणे, निधी वाटप, विकास नियोजन, सामाजिक स्थितीचा अभ्यास, राजकीय प्रतिनिधित्व आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी जनगणना अत्यंत उपयुक्त ठरते। त्यामुळे हे राष्ट्रीय कार्य प्रत्येकाने जबाबदारीने पार पडणे आवश्यक आहे। या 3 दिवसीय कार्यशाळेत प्रंगणक आणि पर्यवेक्षकांना घरगुती माहिती संकलन, लोकसंख्येची अचूक नोंद, डिजिटल पद्धतीने माहिती भरणे तसेच नागरिकांशी प्रभावी संवाद कसा साधावा याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे। यामध्ये प्रत्यक्ष सराव, शंका निरसन आणि तांत्रिक बाबींवर मार्गदर्शनही केले जाणार आहे। या प्रशिक्षणामुळे जनगणना प्रक्रिया अधिक प्रभावी, अचूक आणि पारदर्शक होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।